नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण जे काय 10वीचे मॅथ्स 1 त्यातलं अर्थमेटिक प्रोग्रेशन लेसन नंबर 3 अंकगणितीय श्रेणी यामधील 1 मार्काचे जे काय क्वेश्चन आहेत, 1 मार्काचे क्वेश्चन आपण बघत आहोत. तर त्याच्यामध्ये कशा प्रकारे 1 मार्काचे क्वेश्चन आलेले आहेत. हा मार्च 2020 ला हा क्वेश्चन आलेला आहे. बघा त्याच्यामध्ये जे काय विचारले, बघा प्रश्न कशा प्रकारे विचारलाय. फाइंड सेकंड अँड थर्ड टर्म्स ऑफ एन अर्थमेटिक प्रोग्रेशन whose first terms is -2 and common difference is -2. तुम्हाला फर्स्ट टर्म्स -2 दिलाय आणि कॉमन डिफरन्स पण काय दिलाय -2. तर तुम्हाला सांगितलं की फर्स्ट टर्म्स आपले सेकंड टर्म्स आणि थर्ड टर्म्स काढा. अंकगणितीय श्रेणीचे पहिले पद -2 व सामान्य फरक -2 असेल तर त्याचे दुसरे आणि तिसरे पद त्यांनी काढायला सांगितले. तर लक्षात घ्या, फर्स्ट टर्म्स जे काही तुम्हाला a दिलेले, a बरोबर म्हणजे ते काय असतं t1, हे तुम्हाला -2 दिलेले आणि d कॉमन डिफरन्स म्हणजे d दिलेले ते किती दिलेले -2. आता त्याच्यावरून आपल्याला ते पुढचे सेकंड टर्म्स आणि थर्ड हे टर्म्स काढायचे. तर लक्षात घ्या, आपल्याला आता सेकंड टर्म्स म्हणजे t2 काढायचे. t2 इज इक्वल टू t1 प्लस d. तर t1 किती दिले -2 प्लस d किती दिले -2. -2 प्लस मायनस मायनस, तर मायनस मायनस प्लस 4 साइन मायनस म्हणजे t2 किती मिळालं -4. आता t3, मग t3 इज इक्वल टू t2 प्लस d. t2 आपल्याला मिळाले -4 प्लस d किती -2. -4 प्लस मायनस -2, मायनस मायनस प्लस 4 प्लस 2 6 आणि साइन ग्रेटर नंबर -6. तर आपल्याला काय हे दोन सेकंड टर्म्स -4 आणि थर्ड टर्म्स -6 हे मिळाले. तर तुम्हाला हे 1 मार्काचे क्वेश्चन बोर्डाला येतात. तर अशा प्रकारचे अनेक वर्षे क्वेश्चन विचारलेले आहेत. तर मुलांनी अशा प्रकारचा सराव करून आपले 1 मार्क फिक्स करायचे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जे आपल्या चॅनलला नवीन असतील तर त्यांनी जे काय लाईक आपले सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.